सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. अक्षय अप्पासू बेडगे, मुक्काम पोस्ट म्हैसाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपली जी आता घेवड्याची व्हरायटी कोणती हो? अंकुर 183. अंकुर 183. सरीतलं अंतर किती? 8 फूट अंतर आहे. 8 बाय असं 8 बाय 3 आहे की नाही? तुमची उंची किती हो? म्हणजे 5 फूट 8 इंच आहे की नाही? हातावर करा बरं. हातावर केल्यावर किती फूट? 7 फूट पर्यंत होईल. आणि त्याच्यावर किती शिल्लक आहे साहेब? अजून 1 फूट आहे की नाही? टोटल किती फुटाची हाईट झाली? 7.5 फुटापर्यंत, 8 फुटापर्यंत. 8 फुटापर्यंत झाली. तार किती फुटाला लावली साहेब? तार 6 फुटाला. 6 फुटाला लावली. आता तुमची 5-5.5 फुटाला लावली. तार लावण्याचा उद्देश काय असतो साहेब? की ह्या हाईट पर्यंत आपला माल जाऊ शकतोय. तरी सुद्धा तिथनं पुढे किती उंच गेले? आणि परत 2 ते 3 फूट गेले. आता हे जे अंतर आहे का नाही, हे किती स्क्वेअर फूट असणार ह्या एवढंच अंतर? 2 ते 3 स्क्वेअर फूट आहे की नाही? एवढंच आहे. ह्या अंतरातलं मला जरा शेंगा मोजून दाखवा बरं जरा साहेब. येतील का दाखवा? मोजायला येतात का? नाही आहे की नाही? कुठल्या पण गुस्प्यात साहेब गच्च्यात असा हात घाला बरं, किती शेंगा बसतात बघा बरं. 5-6 तर बसतात का नाही? म्हणजे शेंगा तोडताना अशा बघून तोडाव्या लागत नाही. मूठ घालायचे आणि शेंगा काढायच्या. तुम्ही शेती किती वर्षाला करताय साहेब? 14. किती? 14 वर्षाला शेती करताय. असा कधी माल बघितला होता का? मी केलेच पहिल्यांदा. घेवडा हे पीक पहिल्यांदाच केलं? पहिल्यांदाच. म्हणजे भाजीपाला कधी करत होता का? आयुष्यात कधी नाही. कधीच नाही. शेतीमध्ये काय करत होता अगोदर? ऊस. सगळा ऊस आणि जनावर. म्हणजे गोटा दुग्ध व्यवसाय. भाजीपाला ह्या पिकाकडे का वळाला? अर्ली इन्कम, रोजच्या इन्कम, डेली इन्कम साठी, ताजा इन्कम साठी आहे की नाही? ऊस हे किती? 20 महिने थांबायला. 20 महिन्यातनं एकदा पैसे देत. आणि त्याचं अवरेज किती पडत होतं? अवरेज काय 70-75 पण पाडले, 65 पण पाडले. एकदम शेवट एकदम लो ला किती पडलं? लोला 30 पर्यंत. किती? 30. म्हणजे 30चं पण अवरेज बघितलं आणि 70चं पण बघितलं. म्हणजे ही सरासरी किती येते हो? 45 येते आहे की नाही? 45 टनाचं पैसे किती झालं? 25 टनाचं किती होते पैसे? आता 4 त्रिकोण 12, 1.25 लाख रुपये झाले साहेब. 20 महिन्यानं 1.25 लाख रुपये. किती एकरात? 1 एकर 40 गुंठ्यात. आता जो आपला हा प्लॉट आहे, हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 20 गुंठ्याचा आहे साहेब. एवढ्या 2 ते 3 स्क्वेअर फूट मध्ये किती माल निघाला पाहिजे काय वाटते तुम्हाला? तरी पण 1-1.5 किलो माल होईल आहे की नाही साहेब? हात असं मूठ मारलं की पावशेर शेंगा निघतात आहे की नाही? कुठं पण मूठ घालायची आणि पावशेर शेंगा काढायची. किती तोडा निघते एका टायमाला? तसं काय नाही, आम्ही 4 हे काढतोय. 4च दोरी काढताय? 4च साऱ्या. अशा किती साऱ्या आहेत? अशा 20 आहेत. 20 साऱ्या. म्हणजे परत पहिला म्हणजे आणि 5-6 दिवसांनी परत पहिल्या साऱ्या येतात ऑटोमॅटिक. असं आहे? सायकल चालू राहते. म्हणजे दररोज 4 साऱ्या तोडायच्या म्हणजे 5व्या-6व्या दिवशी परत आणि फर्स्ट पहिल्या सरीला जाते. म्हणजे जोपर्यंत ह्या सरीला येतोय म्हणजे 5व्या दिवशी पहिल्या सरीचा माल तयार राहतोय. म्हणजे आज तोडलेला माल 5व्या दिवशी शेंगा तोडली येत्या. असं आपलं गणित आहे. पहिल्यांदा भाजीपाला केला तर ह्याचा अनुभव काय? ह्या वर्षी काय वापरलं आणि काय बदल दिसला? महेश सरांची आमची भेट झाली. बरं. मग 1 वर्ष मी व्हिडिओज बघत होतो एसटी वैदिकची. मागच्या वर्षी पूर्ण पावसाळ्यात एसटी वैदिकचे व्हिडिओ बघूनच काढलेत. बर. 1 वर्ष. त्याच्यानंतर ह्यांचा आमचा संपर्क झाला. बर. मग बेसोल डोस भरला ह्याचा. काय पहिला डोक्यात एकच, हे काय द्राक्षबागेचं क्षेत्र नवं कारण बाहेरनं दगड आणून द्राक्षबागेचा मांडव मारलेला आहे. द्राक्ष बागेसारखा लोडचा मांडव. कारण काय एसटी वैदिक मी जे बघितलेलं का नाही, एकच ऐकलेलं, लोड टिकत नाही. पडते मांडव एवढा पडतो की एवढा झुकतोय की त्याला लोड होते. एवढं तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बघितलेलं. मग ते पहिला डोक्यात हे अंतर तेवढं जास्त ठेवायचं आणि दगडाचा म्हणजे मांडव उभा करायचा. कारण की काठीला मेचणार पीक नाहीये. एसटी वैदिक मेचल पण एसटी वैदिक मेचत नाही, टिकल काय ह्याचं गॅरंटी नाही. बरोबर. वर्षभर तेच करत होतो मी. मग त्याच्यानंतर बेसल डोस 20 मार्चच्या दरम्यान भरला. बेसल डोस 20 मार्चला. 20 मार्चला ज्यावेळेला लागण केली, बियाची लागण केली का? बियाचीच लागण केली आहे की नाही? 21 मार्चला केली. त्याच्या आधी 2 दिवस बेसल डोस भरला होता. ज्यावेळेला लागण केली, जिथनं बी आणलं त्याने काय सांगितलं होतं तुम्हाला? हे उन्हाळा आहे, चालणार नाही, लवकर उगवणार नाही, तुटाळी जास्त होईल. ही व्हरायटी चालणार नाही, तुम्ही काय लावू नका. आता उन्हाळ्याला तुटाळी जास्त होईल म्हणजे. बर. किती तुटाळ झाले साहेब? तुटाळी 5%.
किती? 5%. 5%. आपल्या बरोबर ज्यांनी लावली का नाही कोणी, त्यांची परिस्थिती काय होती? त्यांचे काय दुकानदार सांगत होते काय 30% झाले, कोणा 40% झाले, 50% झाले. 50% तुटाळ झाली, मर झाली. कारण त्याला द्यायला तयार नव्हतं. टेम्परेचर तयार नव्हतं. टेम्परेचर हाय टेम्परेचर 21 मार्च. 21 मार्चला किती टेम्परेचर होतं साहेब? काय किती 40-42 टेम्परेचर. दुकानदार काय म्हणत होते? नाही लावूच नका. आणि ती दुकान 20 द्यायला तयार नव्हती, तरी सुद्धा तुम्ही जबरदस्तीने आणलं. ह्याच्या जेव्हा आपलं एसीटी वैदिक काम बघितलेलं होतं, ह्यांच्या जेव्हा आणलं आणि ते त्याचं काम केलं. ज्यावेळेला लागण केली तिथनं पुढे किती दिवसात पाऊस चालू झाला? तिथनं हळू पाऊस लवकर चालू झालाय. 13 मेला म्हणजे पाऊस चालू झाला. म्हणजे लागण केल्यापासून 2 महिने ज्याने टेम्परेचर जे होतं साहेब, त्यात फक्त किती टक्के तुटाळ झालं? 5%. 5% म्हणजे 50% कुठं आणि 5% कुठं, एवढा डिफरन्स का पडला? एसीटी वैदिक म्हणून एवढी ताकद आहे. मी भरतानाच डोस फुल भरला तुमचा. बर, काय काय भरलं जरा विस्तार सांगायचं? कृषी अमृत 10 बॅगा 20 गुंठ्याला आणि RMPH आणि ह्युमस गोल्ड. बर, ह्याचा बेसल डोस दिला? आपलं काय मायको चार्जर. बर, ह्याचा बेसल डोस दिला. त्यानंतर काय काय ऍप्लिकेशन दिले? त्याच्यानंतर सॉइल चार्जर आपले हाय ते आहेच. परत फ्रूट चार्जर, इन्स्टंट चार्जर वापरलाय. फ्रूट चार्जर, फ्लावरिंग चार्जर, सेटिंग चार्जर, क्रॉप चार्जर. बर, हे सगळे तुमचे एसीटी वैदिकची सगळी उत्पादनं वापरली. इन्स्टंट चार्जर तुम्हाला एक अनुभव कळाला होता, तुमचा अनुभव जर सांगा. इन्स्टंट चार्जर काढायच्या आधी, मारायच्या आधी 11 जुलैच्या आधी मी रोज एक 30 किलो 40 किलो माल काढत होतो. बर, दिवसाला. इन्स्टंट चार्जर सुरुवातीला? सुरुवातीला 30 किलो सुरुवात झाली, सुरुवात होती. 6-7 जूनला माल चालू झाला. मग मी इन्स्टंट चार्जर मारलं. सर येऊन भेटून गेले. इन्स्टंट चार्जर मारलं. फ्लावरिंग होत होतं, पण फुलगळ होत होती. फुलं असं शेत बैठले सर, फुला शेत काय म्हणायला पाहिजे. बरं, एवढं कारण ते टेम्परेचर एवढं होतं. बरं, फुलगळ होत होती. पण ते इन्स्टंट चार्जर गाईचं दूध हे मिक्स करून मारलं. 11 जुलैला मारलं इन्स्टंट चार्जर. 15 जुलैला मी 150 किलो मालच का. किती? 150 किलो. 125 किलो. किती दिवसात? 5 दिवसात. अशी काही जादू आहे साहेब त्यात की 5 दिवसात फुलाचं शेंग झाली आणि शेंगाचं रूपांतर हार्वेस्टिंगला आलं. एवढी ताकद त्या इन्स्टंट चार्जर पण झालं ते झालं. खाली जे भांडवल होतं ते वैदिकचं सगळं भांडवल होतं. म्हणजे त्याला उचलायला जास्त वेळ लागला नाही. म्हणजे खालच्या केशातनं पैसे काढायचं आणि वरच्या केशात ठेवायचं. त्यानंतरचा अनुभव काय तुमचा? त्यानंतर मग माल क्वालिटी मार्केटला माल गेला की सगळ्यांच्या पेक्षा 2 रुपये 5 रुपये दर जास्त. मला शायनिंग उतरत नाही. रेट पडला तरी पण त्यात 2 ते 5 रुपये मला रेट जास्त मिळाला. कमी रेट मध्ये 5 रुपये दर वाढवून मिळतोय. 3 रुपये तर वाढवून मिळतोय. आणि ज्यावेळेला दर वाढ टॉप असते त्यावेळेला पण 5 रुपये ते 7-8 रुपये वाढवूनच मिळतोय. साहेब आता 16 मेला आपला जो पाऊस चालू झाला आहे की नाही, आज तारीख किती? आज तारीख 12 ऑगस्ट. 12 ऑगस्ट म्हणजे किती महिने झाले? 16 मे पासून 16 मे, 16 जून, 16 जुलै आणि ऑगस्ट म्हणजे 3 महिने झाले साहेब पाऊस चालू आहे. वर झूम करतो साहेब. ह्या 3 महिन्यात किती दिवस पाऊस पडला नाही? पाऊस यावेळेला कंटिन्यू पाऊस आहे. दररोज पाऊस पडतोय. आमच्याकडे कमी आहे पाऊस, पण टेम्परेचर वातावरण नाही, साथ देणारं पोषक वातावरण नाही. जर आपल्या भागात जर बघायला गेलो तर मिरज पूर्व भाग आहे की नाही? मिरजचा पश्चिम भाग आहे. ह्या भागात तसं भाजीपाला करायला लोक का बरं धजवत नाहीत की पुराची परिस्थिती आहे आणि याची शक्यता असते. आता 2019ला इथं 10 फूट पाणी होतं. किती? 10 फूट. म्हणजे तुम्ही पुराच्या परिस्थितीमध्ये का बरं भाजीपाला केला इथं? धाडस केलं बघायचं धाडस म्हणजे क्रिटिकल कंडिशन मध्ये तुम्ही केली धाडस. लोक साध्या चांगल्या वातावरणात सुद्धा धाडस करत नाही, तर तुम्ही क्रिटिकल कंडिशन मध्ये का बरं धाडस केले एवढं? काय थोडी एसीटी वैदिकच्या वर्षभर व्हिडिओज पाहत होतो. बरं, त्याच्यावर अनुभव घ्यायचं म्हणून धाडस केलं. बरं, आणि तुम्ही वापरायला चालू केलं. तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा ही नवीन टेक्नॉलॉजी आहे? नाही, व्हिडिओ बघितलेले शेतकऱ्यांची माहिती घेतली. बरं, महेश सरांची गाठभेट झाली. त्यांनी काय नाही आपण करूया व्यवस्थित. अनेक आमचे इथे 2 मित्र होते ढवळीचे, ते करत होते. केलं सुरू. 1 वर्ष आधी डोक्यात हेच होतं, जेव्हा भाजीपाला करायचा तेव्हा मांडव चांगला एसीटी वैदिकवर करायचं नाही तर करायचं नाही. गप्प घरात बसायचं. आजचा अनुभव काय तुमचा? म्हणजे परिस्थिती काय आहे? परिस्थिती आज काय नाही, 2 महिने झाले चालून मालून 2.5 टनापर्यंत माल तोडणी झाली. साहेब ह्यात बघावं, बोट ठेवावं तिथं सगळ्या शेंगा आहेत. आणि पान कसा, कॅनोपी कशा?
एवढ्या खराब वातावरणात सुद्धा. साहेब बघा जरा झूम करतो वर, इथं कुठेतरी बघायला गेलो अशा कशात हिरवगार आहेत, शेंगा सगळ्या अशा बंचेस मध्ये आहेत. तर तुम्ही जे केमिकल वाल्यांचे प्लॉट, आता एकटाच वांगीचं प्लॉट बघायला गेलो तुम्ही, वांगी करायचा नवीनच मी, ते काय मन लागलं नाही, तिथून निघून आलो आम्ही. काय परिस्थिती होती? स्ट्रेस मध्ये, पूर्ण स्ट्रेस मध्ये होता. स्ट्रेस मध्ये किती अंतरावर आहेत ना? इथनं 10-12 किलोमीटर. म्हणजे असं काही वेगळं वातावरण नसेल तिथं, वातावरण सगळं सेमच आहे. कंपल्सरी त्यांनी हे वापरलेत केमिकल. म्हणजे केमिकल आणि वैदिक ह्यातला तुम्हाला फरक कळाला. तरी असा फरक कितीचा असेल, किती टक्के फरक असेल? काय न सांगण्यासारखं, तरी पण सांगू शकणार नाही टक्केवारीमध्ये. काय प्लॉट माल फुल भरपूर काढायला त्याने, पण पूर्ण प्लॉट स्ट्रेस मध्ये माल निघतोय. स्ट्रेस मध्ये रोज 250 किलो माल काढतात 20 गुंठ्यात त्याने, पण झाड असं फ्रेश नाही. म्हणजे तुम्हाला जर उत्पादन देत असेल आणि जर बघा गाई जर दूध देत असेल आणि तिची तब्येत ढासळत असेल तर ती चांगली आहे का गोष्ट? नाही. तर काय पाहिजे, गाई पण धष्टपुष्ट पाहिजे आणि दूध पण जास्त दिलं पाहिजे. तसं आपला पीक आहे, म्हणजे झाड पण शाबूत आहे आणि उत्पादन पण द्यायला लागले. म्हणजे हिचं आयुष्य कशात जास्त असेल? वैदिकचं आयुष्य जास्त वाढणार का केमिकलचं वाढणार? वैदिकच वाढणार. का बरं? वैदिकला टिकते फुटवा. साहेब एवढा माल लोड असताना शेंडा कसा चालू आहे अजून? आम्ही शेंडा कट करायला लागते. हा, एवढा शेंडा होतो. आवरत नाही, शेंडा कट करायला लागतोय की नाही? सर येऊन फिरून बघून सांगून गेले, एवढा शेंडा काय ठेवून काय गरज नाही, कट करा, खाली माल निघतोय. तुम्ही सुरुवातीला आलो होता त्यावेळेला परिस्थिती काय होती इथं? हे दोन्ही पण मिळलं होतं. असं अंतर सगळं हे 8 फुटाचं दोन्ही आहे, मिळलं होतं. त्यात जायला येत नव्हतं. त्यांना दुसरं काय नाही, दुसरं काम करत होते. त्यांना सांगितलं की तुम्ही बायका लावून फक्त हे व्यवस्थित करून घ्या. 3 दिवस यांनी हे व्यवस्थित करत होते. म्हणजे हिच्यावरनं असं 8 फूट अंतर तुम्ही आता बघायला आम्ही व्यवस्थित केले म्हणून, नाहीतर तुम्हाला आत यायला येत नव्हतं. एवढं सगळा विस्तार झाला होता. जेवढा विस्तार जास्त तेवढं उत्पादन कमी का जास्त? डबल आहे का नाही? जेवढं विस्तार जास्त तेवढं उत्पादन जास्त. म्हणजे काम कशावर केलं पाहिजे साहेब? पोषणावर काम केलं पाहिजे. तशी आपली जमीन ही बागायत शेती नव्हे, डाळिंब म्हणजे द्राक्ष बागेची. आता बरेच शेतकरी काय म्हणतात की द्राक्ष बागेच्या रानात भाजीपाला पीक हे चांगले येते. किती पीक येतात? पहिली 1 किंवा 2 येईल. तसं हे रान खतलेलं पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. ऊस काढलेल्या रानामध्ये साहेब कस सगळा काय झालेला असतो? कमी झालेला असतोय. आणि त्यात साहेब नुसतं आपण एवढाच केलेला नाही तर आंतरपीक सुद्धा आहे. हळद पण लावली, म्हणजे 1 इंच सुद्धा जागा सोडलेली नाही. वरणा काढला पलीकडचा, पावटा पण केला होता मध्ये, त्याचा पण आंतरपीक म्हणून वापर केला. म्हणजे त्याचं किती उत्पादन झालं? ह्याच्यात काय काढलं नाही, म्हणजे उत्पादन येते सगळं चालू आहे, सिस्टम चालू आहे सगळं. उत्पादन निघलं, बरं निघलं. बरं साहेब आपला आता प्लॉट रस्त्याकडे फिरायला येत नाही म्हणून ते काढून टाकायला लागले. म्हणजे उत्पादन कमी आलं म्हणून काढलं नाही. आता आम्हाला फिरायला औषध मारायला येणार, माल तोडायला येणार, पायात सगळं ते खराब होऊन चाललं. एवढा ते विस्तार झाला होता. हे कुठलं तर चांगलं म्हणजे असं विस्तार चांगला म्हणून हे ठेवले. म्हणजे ह्याच्यात आम्हाला कामच करायला नाही. हे सगळ्या काट्या साहेब नंतर लावले, ते नंतर परत टॅक्स लावायची वेळ आली आम्हाला. म्हणजे हे सगळं आज द्राक्षबाईच्या हे दगड आहेत, तुम्हाला दगड दिसत नाही आता. आत सगळं दाबून घेतलंय सगळं आत. ही जेव्हा काही शेंगा जे बघतोय अगदी खाली सुद्धा सेटिंग होते अजून, आहे का? ते खाली दिसते, ती जमिनी बरोबर सुद्धा अजून सेटिंग होते. एवढी साहेब ताकद कधी बघितली ते का? नाही, मी काही पहिल्यांदाच करतोय. ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बघितला त्यावेळेला तुम्हाला हे पटलं होतं का? सुरुवात केली ना, पटल्यावर सुरुवात केली. बरं केलं तर आपण ह्याच्यावर करायचं. 1 वर्ष का बरं तुम्ही वाट बघितली? माझी जर तब्येत डाऊन होती म्हणताना मी माझ्या मनाचा त्रास आहे म्हणून मी 1 वर्ष पूर्ण रेस्ट होतो. त्यामुळे मग वर्षभर करायचं काय, एसीटी वैदिकची व्हिडिओ बघत बसतो. जी काय सुरुवात केली ती अगदी पूर्ण ताकदीने करायची, पूर्ण ताकदीनिशी करायची, नाही तर करायची नाही, एवढंच ठरवून केलं. आता आपला प्लॉट रस्त्याकडचा आहे. किती शेतकरी दररोज बघायला येतो साहेब? काय नाही, सुरुवातीला मग फायदा काढत होते. 8 फूट अंतर काय केलाय, एवढं अंतर काय करणार, काय जेसीबी जायला की यातनं म्हणत असेल जेसीबी जातंय, काय गरज आहे, काय वाटतं ते करलायस, पहिल्यांदाच करलायस, कशाला करलायस. आंधळाने तोंडवायला लागते जरा. बरं, सुरुवातीला काय लागते? तोंडवायला लागते. कधी? सुरुवातीला नंतर मग आता सगळे म्हणाले चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. आता मला ते असं कंटाळा त्याकडनं शेंडेड मोर गपात बसावं असं वाटतं. रस्ते शेतकरी नको झाल्यात. एवढं लोकांचं प्रतिक्रिया आले, काय प्लॉट आहे, वापरलायस, काय वापरलाय, सगळेजण वापर हाय म्हणून सांगितलं.
साहेब ही लांब न बघितली की एवढं आकर्षक वाटलं. आता यातलं आलं की ते बाहेर जाऊ वाटत नाही. वाटत नाही. टोटल शेती किती एकर आहे सर? इथं 4 एकर. 4 एकर आहे. तुम्ही शेती किती वर्षाला करताय म्हणलं? 14 वर्ष झाली. 14 वर्षे. अगोदर तुम्हाला एसीटी वैदिक भेटला असता आणि तवा चालू केला असता काय झालं असतं आज परिस्थिती? परिस्थिती वेगळी होती. काय वेगळी असते. काय परिस्थिती झाली असते? बोलतानाच आता करतानाच फक्त अर्धा एकर सुरुवात करायची. ह्याचा रिझल्ट बघूनच खाली जायचं. तोपर्यंत खालचं क्षेत्र सगळं तयार करून ठेवले. म्हणजे आता असं वाटलं की आपण आता शेती वाढवावी. शेती सुरुवातच डोक्यात पहिला माझ्या काय आलं, हे जेव्हा घेवडा पीक केलं एसीटीवर कोऱ्या 20 गुंठे करूया. सगळं पिकवण्यापेक्षा 20 गुंठे पहिला व्यवस्थित कोऱ्या अनुभव घेऊया, मग खाली जाऊया. बरं. आता आपल्याला तुम्हाला शेती करायला साहेब हुरूप येतोय. अगोदर साहेब शेती करायला आनंद वाटत नव्हतं शेतात. तुम्ही किती दिवस शेतात येत नव्हता अगोदर? तसं काय येत होतो रोज, पण असं आनंद वाटायचा नाही. आनंद नाही. असं कधी झालं का तुम्ही शेतात आला आणि तुम्हाला असं आता करमत नाही असं वाटतंय का? नाही. आता मी जातच नाही. दुपार 3 वाजता 4 वाजता घरला जात नाही का? बरं. 1 मिनिटला गाडी सोन्यासारखा माल इथं आहे. मला सोडून जाईल का घरला? हे का नाही? जात नाही. मी जातच नाही. हे का नाही? तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत, भाजीपाला शेतकरी, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एसीटी वैदिकवर सुरुवात करावी. 100% उपयोगी. बरं. 100%. बरेच शेतकरी म्हणतात की एसीटी वैदिक परवडत नाही, महागड आहे. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? महागड काय नाही. बाकीचं औषध महागड आहे. 550 रुपयाला कुठलं पोत येते 50 किलो? आहे की नाही? कुठलं येते पोत? कुठलंच येत नाही साहेब. बांधाची माती सुद्धा कोण भरून देऊ शकत नाही 550 रुपये 600 रुपयाला. आज रोजी 600 रुपये दर झाला आहे की नाही? 600 रुपयाला साहेब बांधाची माती सुद्धा कोण भरून देत नाही. तर हे मटेरियल कुठून येते? गुजरातवरून येते. आणि जो दर साहेब 7-10 वर्षापूर्वी जो दर होता तो पण दर आज आहे की नाही? तर खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय? फवारणीच्या बाबतीतला अनुभव? फवारणी आपले हे चांगले आहेत. आणि अनेक सांगायचं म्हणजे आपली फवारणी जर आज झाली, फुलं बिलं आली असतील तर आज शेतात तुम्हाला भरपूर वाटणार नाही. का बरं? आता मधमाशाचा आवाज कानात तुमच्या घुमाला चालू. एवढ्या मधमाशा येते त्या. आम्ही एकदा औषध जिथं तयार करायला चालू करतोय साहेब, तिथं मधमाशा येतात. घेतलोय. तुम्ही जिथं औषध तयार करताय तिथं सुद्धा येतात. म्हणजे त्यांना तिथं काय वाटतं, हे माझं अन्न आहे. एसीटी वैदिक हे साहेब औषध नव्हे. आता एसीटी वैदिक जर फवारणी तुमची झाली, तुमचं फ्लॉवरिंग चार्जर, फ्रूट चार्जर जर झाला, इन्स्टंट फ्लॉवर जर झाला, तर आज काय मधमाशीच ऐकायला मिळतात. दुसऱ्या दिवशी भोंग्याने मधमाशांचा आवाज साहेब. एक मध्ये एक लेख आला होता, ज्या दिवशी मधमाशी संपल 4 वर्षात पृथ्वी संपल. साहेब काय प्लॉट मध्ये मधमाशांचं पेट्या ठेवायला लागतात तरी सुद्धा मधमाशी टिकत नाही. आमच्या इथं एक तुम्हाला आता गेले 2 दिवसाला गेल्यात निघून, तर मधमाशांना पोळं केलं त्याच्या. पोळं होती 2. ते बायका तेवढं काम सोडून करायला तेवढं नाही चावतच नाही. तेवढं जागा सोडा पुढे जावा म्हणून. बघा पराग घेऊन कोण करतं? मधमाशी. मी सगळं 1 वर्षभर तुमचं बघूनच अभ्यास केला, अनुभव आला ना ते. बर. आपल्या ह्या प्लॉटला सर एसीटी वैदिकचा वापर केला नसा काय परिस्थिती झाली असते? आता प्लॉट गेला असता नाही आहे की नाही? बरं. तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभले सर? महेश सुरंगे सर आमचे. सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. महेश सुरंगे, मालगाव. ओम ॲग्रो आपल्या नावानं शॉप आहे. आता प्लॉट जर बघतोय एवढ्या खराब वातावरणात, दररोज पाऊस चालू आहे की नाही? सूर्यप्रकाश बघायचं म्हणलं तर मुश्किल आहे. ह्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा प्लॉट एवढा रुबाबात उभारलाय. आणि जो विश्वास ठेवून जे भेसळ डोस वापरला, आणि जे आम्ही पहिल्यांदा ह्यांना ऍप्लिकेशन दिली तर भेसळ डोस मध्ये सॉइल चार्जर, लीप, क्रॉप, त्यांनी अमृत जलचं बी त्यांनी पाणी वापरलं. अरे बापरे. अमृत जलचं पाणी वापरलं. त्यांनी म्हणले प्लॉटची ग्रोथ म्हणजे कसं होते व्यवस्थित, म्हणजे पहिला डेव्हलप होत होता. आणि अमृत जलचं पाणी वापरून जी आळवणी यांनी गेली अजून तयार आहे. 300 लिटर तयार आहे अमृत जल. पण वापरताय बरं. सॉइल चार्जर रिझल्ट आला. अमृत जल आणि इन्स्टंट चार्जर ज्या दिवशी मिक्स करून वापरलं त्या दिवशी मग रिझल्टच काय. जे अमृत आहे ती आहे की नाही? पिकाला जर अमृत दिलं तर पीक फेल जाईल का साहेब? आता सध्या तयार आहे 300 लिटर तयार आहे. काय माझ्याकडे 200-300 लिटर अमृत जल तयार. प्लॉट आता हे तर म्हणते केमिकलचे प्लॉट कसे आहेत सगळे आता रोगाला बळी पडले. हे प्लॉट सर्व रोगाला का बळी पडला नसावा? त्याचं कसं याला पोषण चांगल्या पद्धतीने दिल्यामुळं त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. पानाची जी क्वालिटी, त्यामुळं ह्यो दुसऱ्यांची प्लॉट 8 महिने 9 महिने टिकत असतील तर ह्यांना 1 वर्षभर, त्यामुळे 17-18 महिने हे प्लॉट यांचे टिकतील.
कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. साहेब आता फुटवा पण चालू आहे, फुलकळी चालू आहे, शेंगा चालू आहे, सगळ्या सिस्टम सगळ्या वन टाइम चालू आहे. हे कशाचं म्हणजे अगदी मातीला पोषण दिलं, माती श्रीमंत केली तर शेतकरी श्रीमंत होणार आहे. माती श्रीमंत केली महत्वाची, आणि सगळ्यात महत्वाचं जी टेक्नॉलॉजी यांनी म्हणजे ऐकली आहे त्याच्यापेक्षा जो पुढचा माणूस जे येतोय त्यांनी खरोखर सांगतात का त्याची ऍप्लिकेशन त्यांनी त्या पद्धतीने वापरलेलं पाहिजे. म्हणजे नुसतं ऐकलं नाहीत. बरं तुम्ही सांगितलंय बघू की मग तुमचं रेट असा आहे की मग ते खरोखर रिझल्ट येतोय की नाही येतोय असं काय केलं, मनात शंका ठेवली नाही अजिबात. अमृतजल हा हे वापरायला लागणार आहे ना, अमृतजल इन्स्टंट वापरायला वापर हा द्या तुम्ही, तर मला चांगलं केलं पाहिजे. हे एकच त्यांचं विश्वास, निर्मळ मन ठेवून स्वच्छ मनाने वापरलं पाहिजे. कारण काय फक्त नुसतं आता काय होतंय भेसळ डोस वापरतात, भेसळ डोस वापरल्यानंतर जे ऍप्लिकेशन आहेत ते मग नंतर न वापरल्यामुळे काय होतंय शेतकरी 6 महिन्याने जसं थोडा डगमगतोय हे तुमचं काय आहे म्हणून. भेसळ डोस मस्त 20,000चा घालतात आणि सॉइल चार्जर आणि त्याची ऍप्लिकेशन रिपीट ऍप्लिकेशन होणं लई महत्वाचं आहे. आणि रिपीट ऍप्लिकेशन न झाल्यामुळं शेतकरी काय म्हणतोय अशी लई येऊन गेले. मग तोच आता हा म्हणजे उदाहरण आहे की जिवंत उदाहरण आहे. 100% ह्यांनी त्या पद्धतीने केल्यामुळं आज ह्यांनी समाधानी पण आहेत, आणि हा एवढा त्यांना आता लोकांचा माल करप्यानं म्हणजे प्लॉट खराब होतात, अजून माल तोडाच लागतो. आणि त्यांचं टार्गेट आहे की तुम्ही सांगता 14 जानेवारी पर्यंत आम्हाला 100% चांगल्या पद्धतीने हे आता उद्या आणि दुसरा रिपीट बेसल डोस येतो तयार झाले. सर नमस्ते, तुम्ही शेजारी हा सर आहे की नाही? प्लॉट बघून काय वाटतंय सर? प्लॉट सध्या जर आम्ही बघितलं गणेशवाडी 1-2-3 प्लॉट बघायला गेलो तर प्लॉट पूर्ण ट्रेस मध्ये होते. आम्ही वांग्याचा प्लॉट एक परवा बघितला, बरोबर पूर्ण केमिकल म्हणजे ह्याच्यावर होतं, केमिकलवर होता. प्रत्येक वेळेला त्यांनी कोरॅजिन असे स्टँडर्ड औषध रोगावर काम करायची सवय लावली त्यांना, आहे की नाही? त्यांच्या डोक्यात एकच बसले की रोगावर काम करणे. तो प्लॉट आम्ही बघितला, एवढं वापरून पण तो ट्रेस मध्ये होता प्लॉट. आणि ही घेवड्याच तरी एकदम नाजूक जात आहे. हो, नाजूक पीक आहे. नाजूक पीक आहे. हे एसएटी वैद्यकीय घातल्यामुळे या प्लॉटवर ट्रेस काय आला नाही. म्हणजे खरा रोल फवारणीचा आहे, रोगाचा आहे का पोषणाचा आहे? काय वाटतं तुम्हाला? पोषणाचा आहे. खाली झाड बलवान झालंय ना, माती बलवान तर पीक पैलवान, तर शेतकरी धनवान, तर ग्राहक आरोग्यवान. साहेब तुम्ही सांगितले की मार्केटला ह्यांना 4 ते 5 रुपये वाढीव दर मिळतो. का बरं मिळत असेल? व्यापाराला काय पैसे जास्त झाले का? माल क्वालिटी आहे ना, हे नाही साहेब? असं कधी झालं का हो, तुम्ही माल मार्केटला नेला आणि खपलाच नाही, परत आणला, असं कधी झालं का? केमिकल शेतकऱ्यांचं असं होते का नाही? माल फेकून द्यावा लागतो रस्त्याकडला साहेब, 100%. विकत सुद्धा नाही. कुणाला तर आम्ही खायला आपण मित्र परिवार देतोय की नाही, सांगून सोडून तुम्ही 8 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा, मला माझा खराब होणार नाही. किती? मी गॅरंटी सांगतो, 8-10 दिवस ठेवा. एवढी? होय ठेवा. तुम्ही कधी प्रयोग केला का साहेब? केली, घरात आमच्या नेतेच की मी. एवढंच काय झालं, मीच खात नाही. का बरं? मी अजून ती पाण्याची पूजा घातली नाही म्हणताना थांबली ते. पूजासाठी खाल्लं? सगळेजण सांगायला मला लई चांगला आहे, लई चांगला आहे. घरातले सगळे सांगतात, सगळे घरातले सांगतात. बहिर मित्र परिवाराला दिलोय, बहिर आणि कोणाला नातेवाईकांना देतोय, बही आमच्या सगळ्यांना देतोय मी. म्हणजे इथनं नेलं की मोकळं कोणाला पाठवत नाही. त्याची प्रतिक्रिया येते की बाबा चवीला बेस्ट आहे, चवीला चांगला आहे, चवीला चांगला आहे. फोन करतात, काय आळी नाही, काय नाही, चवीला चांगला आहे प्लॉट. आळी कधी येते हो? ज्यावेळेला पीक कमजोर होईल त्यावेळेला आळीवर काम करणार नाही साहेब. म्हणजे आपण रोगावर काम न करता पोषणावर काम केलं तर हे चित्र बघायला मिळते, है की नाही? चवीला वेगळंच आहे म्हणते. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू सर.